सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरतीचा फीवर पाहायला मिळतोय। आपल्या लाडक्या चंद्रपूर जिल्ह्यातही हजारो तरुणी डोळ्यांत खाकी वर्दीचं स्वप्न आणि उराशी जिद्द घेऊन दाखल झाले आहेत। पण घरापासून दूर आलेल्या या महिला उमेदवारांसमोर मोठा प्रश्न होता, कुठे आणि खायचं काय? याच प्रश्नाचं उत्तर बनून पुढे आले आहेत जयदीप प्रकाशराव रोडे। चंद्रपूरच्या पोलीस भरती मैदानात सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उमेदवार दाखल होत आहेत। कोणी ग्रामीण भागातून आले तर कोणी परजिल्ह्यातून। मैदानी चाचणीसाठी पहाटे 4 वाजताच मैदानात हजर राहावं लागतं। अशावेळी शहरात महागड्या लॉजवर राहणं आणि हॉटेलचं जेवण करणं या सर्वसामान्य उमेदवारांच्या खिशाला परवडणारं नाही। महिला उमेदवारांची हीच अडचण ओळखून जयदीप प्रकाशराव रोडे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे। त्यांनी आपल्या शिवगड कार्यालयाचे दरवाजे या भावी महिला पोलिसांसाठी पूर्णपणे मोफत खुले केले आहेत। येथे केवळ राहण्याचीच सोय नाही तर रात्रीच्या सकस जेवणाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून उमेदवारांनी फक्त आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करावं। तसेच महिला उमेदवारासोबत त्यांचे पालक व नातेवाईक यांची सुद्धा राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। स्थळ शिवगड कार्यालय, एसटी वर्कशॉप चौक, पंचवटी लॉन जवळ, तुकुम, चंद्रपूर। जयदीप रोडे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे। राजकारणापलीकडे जाऊन समाजसेवेचा हा वारसा खऱ्या अर्थाने उमेदवारांना बळ देणारा ठरत आहे। मी बीड जिल्ह्यातून आले, तर मी मैदानी चाचणीसाठी आले। माझं 25 ला मैदानी चाचणी आहे। बॅनर दिसला आम्हाला, यांचं जयदीप रोडे त्यांचं बॅनर दिसलं सरांचं, मग आम्ही इथे आलो। त्यांनी खूप छान व्यवस्था केलेली आहे इथे, आणि म्हणजे आम्ही अगोदर 2 दिवसांनी आलो, आम्हाला अंदाज नाही लागला की तरी पण त्यांनी आम्हाला इथे खाली मुलं होते, वरती आम्हाला पालकांसोबत ठेवलं त्यांनी 2 दिवस। खूप खूप आभार मानते। खूप छान व्यवस्था केली आहे त्यांनी इथे, आणि पालकांची पण तिकडे शेजारी व्यवस्था केलेली आहे। इथे फक्त आम्ही मुली आहेत, सेफ आहेत, छान आहे। नमस्कार, मी अशोक विनायक बिक्कड, मुक्काम पोस्ट नाहोली, तालुका केज, जिल्हा बीड येथून माझ्या मुलीसाठी पोलीस भरतीसाठी चंद्रपूरला आलो असताना फेसबुकद्वारे भाऊची माहिती मिळाली। भाऊची माहिती मिळाल्यानंतर इथं आलो आम्ही। इथं मुलीला एकदम सुरक्षित खाण्यापिण्याची, जेवणाची, झोपण्याची सोय व्यवस्थित भाऊनी केली, त्याबद्दल भाऊचे धन्यवाद। नमस्कार, मी जयदीप प्रकाशराव रोडे। मागल्या 11 तारखेपासून जे महाराष्ट्र पोलीस भरती सुरू आहे, त्या भरतीचे पोलीस दलात सामील होणारे जे उमेदवार आहे, मी त्यांची राहण्याची आणि खाण्याची सोय निशुल्क केलेली होती। आता जस्ट 24-25 तारखेला सुरू होत आहे मुलींसाठी भरती प्रक्रिया। तर माझं लोकांना आव्हान आहे की ज्या मुली भरतीला येत आहेत त्यांची राहण्याची, खाण्याची निशुल्क सोय आहे आमच्या मार्फत। आमच्या शहरात आल्यावर त्यांनी कुठे थांबावं, पैसे खर्च करू नये किंवा त्यांना गैरसोय होऊ नये, त्यासाठी हे सोय ठेवलेली आहे। सोबतच त्यांच्यासोबत या भरतीत येणाऱ्या मुलींसोबत त्यांचा पालक येत आहे, कोणी ना कोणी, आणि जे पालक येत आहेत त्यांची सुद्धा आम्ही राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था निशुल्क ठेवलेली आहे। धन्यवाद।